विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार 2025-26च्या अभ्यासक्रमामध्ये BA द्वितीय वर्ष या द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये आपण राज्यशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या चतुर्थ सत्रामध्ये राज्यशास्त्राच्या मेजर 9 जो हा पेपर आहे, या पेपरचं नाव आहे भारतीय संघराज्य पद्धती. या संघराज्य पद्धतीची आपण माहिती आज बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारतीय संघराज्य पद्धती किंवा भारताने ज्या संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, त्या संघराज्य पद्धतीची सैद्धांतिक मांडणी आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. भारताने ज्या संघराज्य पद्धतीचा स्वीकार 26 जानेवारी 1950च्या संविधानानुसार जे आपण बघतो, त्या संघराज्य पद्धतीचा उगम खऱ्या अर्थाने कधी झाला याची सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. म्हणून जे संघराज्य पद्धती आहे, ही संघराज्य पद्धती, या संघराज्य पद्धतीचा उगम कशा प्रकारे झाला याचा सुद्धा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, संघ म्हणजे काय? तर संघ म्हणजे अनेक व्यक्ती जेव्हा एकत्रित येऊन जे सामुदायिकरित्या काम करतात, अनेक व्यक्ती एकत्रित येऊन एका विशिष्ट उद्देशाने काम करतात. तो उद्देश साध्य करण्यासाठी त्या व्यक्तींचं जे योगदान असतं, त्या योगदानातून एक सांघिक काम समोर येतं. हे जे सांघिक काम आहे, ज्या पद्धतीने मानव हा या भूतलावर जन्मास आला, तर तो मानव प्राणी इतर प्राण्यांपेक्षा भिन्न आहे, खूप वेगळा आहे. या मानवाकडे नैसर्गिकपणे निसर्गतः एक वरदान लाभलेलं आहे, आणि ते वरदान म्हणजेच बुद्धी. मानवाने ज्या बुद्धीचा स्वीकार करून जी प्रगती केलेली आहे, ती प्रगती इतर प्राण्यांपेक्षा मानव प्राणी कसा भिन्न आहे, वेगळा आहे, हे सिद्ध करण्याचं काम ज्या प्रकारे मानवाने केलेलं आहे, त्याचा आढावा घेतल्याशिवाय आपणला संघराज्य पद्धती ही कन्सेप्ट समजू शकणार नाही. म्हणून आपण ज्या संघराज्य पद्धतीचा विचार करत आहोत, ती संघराज्य पद्धती आली कुठून? त्या संघराज्य पद्धतीचा उगम झाला कुठून?
काही जण विचारवंत म्हणतात ग्रीकमध्ये संघराज्य पद्धती प्रथमतः आली, काही विचारवंत म्हणतात युरोपमध्ये पहिल्यांदा आली, काही विचारवंत म्हणतात आशिया खंडामध्ये आली, काही विचारवंत म्हणतात भारतामध्ये पहिल्यांदा आली. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ही वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या नगरराज्यामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या तत्वानुसार उदयास आलेली आहे. ज्या पद्धतीने इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये जो ग्रीक समुदाय होता, त्या समुदायाचं अध्ययन करत असताना त्या अध्ययनामध्ये एक विशिष्ट बाब अशी लक्षात येते की जो मानवी समुदाय होता, तो मानवी समुदाय ज्या विकासाकडे वळलेला होता, तो विकास सांगतो त्यांचा की तो मानव समूहाने जीवन जगणारा होता, तो मानव कुटुंब पद्धतीवर विश्वास ठेवणारा होता, तो मानव एका समाजाचं प्रतिनिधित्व करणारा होता आणि तोच मानव हा एका शहराची मागणी करणारा होता आणि तोच मानव एका राज्याची मागणी करणारा होता. ज्या राज्याची मागणी करणारा होता, ज्या शहराची मागणी करणारा होता, ज्या नगराची मागणी करणारा होता, तोच मानव इतरांवरती विश्वास ठेवणारा सुद्धा होता, इतर मानवावरती विश्वास ठेवणारा होता. त्या विश्वासामध्ये त्याचं मूळ दडलेलं होतं की ते मूळ म्हणजेच इतरांच्या सहकार्याने, इतरांच्या सानिध्याने, इतरांच्या सहवासाने आपण एक चांगलं वर्क करू शकतो. ते वर्क म्हणजेच एक प्रकारे मानवाने केलेलं सुसंघटितपणे काम. मग ते सुसंघटितपणा कशात होता, तर तो सुसंघटितपणा त्यांच्या कार्यामध्ये होता. ते कार्य काय होते, तर ते कार्य असे होते की त्यांनी जेही कार्य करायचे त्या कार्यामध्ये सर्व व्यक्तींना, सर्व समूहांना, मग तो वयोवृद्ध माणूस असो की प्रौढ असो, स्त्री असो, पुरुष असो, मध्यम वर्गाचा असो, श्रेष्ठ वर्गाचा असो, कनिष्ठ वर्गाचा असो, दुय्यम वर्गाचा असो, या ज्या कन्सेप्ट आधुनिक कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्या कन्सेप्ट त्या काळामध्ये असतील किंवा नसतील याबाबत आपण आतमध्ये जाण्यापेक्षा या ज्या कन्सेप्ट होत्या, या कन्सेप्ट खऱ्या अर्थाने मानवहित, जनहित आणि जनकल्याण हा उद्देश समोर ठेवून मानवाने जी प्रगती केलेली होती त्या प्रगतीतूनच एक प्रकारे संघराज्य पद्धतीचा उगम झालेला आहे. ज्या पद्धतीने राज्याचा उगम अरिस्टॉटल सांगतो. राज्याचा उगम कसा होतो, जेव्हा मनुष्य एकत्रित येतात, या मनुष्यांचा एक कुटुंब बनतं, कुटुंबापासून एक गाव बनतं, गावापासून एक राज्य बनतं आणि एका राज्याला सुसंपन्न राज्य निर्माण होण्यासाठी जे घटक लागतात त्यामध्ये जे विचार मांडले जातात, त्या विचारांचं जेव्हा आपण अध्ययन करतो तर त्या कालखंडामध्ये सुद्धा संघराज्य पद्धती अस्तित्वात होती हे मान्य करावं लागतं. मग ही संघराज्य पद्धती कशा प्रकारची असावी याबाबत सुद्धा अनेक विचारवंतांनी मतं मांडलेली आहेत. त्या मतांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. याला सैद्धांतिक मांडणी करत असताना या संघराज्य पद्धतीच्या सैद्धांतिक मांडणीचा जेव्हा आपण विचार करतो तर या विचारामध्ये प्लेटोचा द रिपब्लिक ग्रंथ असेल, अरिस्टॉटलचा पॉलिटिक्स ग्रंथ असेल, या दोन्ही ग्रंथांचं अध्ययन केल्यानंतर एक गोष्ट मात्र आवर्जून जाणवते, ती ही की मनुष्याला जे जीवन जगावं लागत होतं, मनुष्य ज्या पद्धतीने काम करत होता त्याच्या सुव्यवस्थितपणासाठी, त्याच्या मानवी जीवनाच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी ज्या क्षणाची ती वाट बघत होती तो क्षण खऱ्या अर्थाने इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये ग्रीक नगराज्यामध्ये आलेला दिसून येतो. पण या संघराज्य पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने न्यायी भूमिका होती का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे.
आणि ती न्यायी भूमिका कशा प्रकारची असावी याचा सुद्धा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ज्या संघराज्य पद्धतीचा उगम हा इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये अर्थात ग्रीक नगरराज्यामध्ये सांगितला जातो, त्या ग्रीक नगरराज्यामध्ये जी संघराज्य पद्धती जे सांघिकपणा होता त्याला स्पेसिफिकली असं संघराज्य असं म्हटलं जात नव्हतं, परंतु जे त्यांचं वर्क होतं त्या वर्कला जर कनेक्ट केलं तर एक दिसून येतं की राज्य जी होती ती राज्य खऱ्या अर्थाने सांघिक स्वरूपाचे काम करणारी होती असं दिसून येतं. धन्यवाद.